मांडवा जेट्टीपासून अगदी 12 मिनिटांवर या काका काकूंनी सुरू केलं आहे अन्नपूर्णा होमस्टे, ज्यात तुम्हाला मिळणार आहे काकूंच्या हातचं अलिबाग स्पेशल सी फूड. होमस्टेमध्ये एंट्री करता स्वामींचं दर्शन झालं. अगदी आपल्याच घरी आल्यासारखं वाटलं. किचनमध्ये काकूंनी जेवणाची तयारी ऑलरेडी सुरू केली होती. दुपारी जेवणात खेकडे आणि माशांचा बेत होता. मी पटकन रूममध्ये गेलो. 3 AC रूम्स विथ ऑल एम्युनिटीज. वॉशरूम सुद्धा नीट आणि क्लीन. फ्रेश झालो आणि यांच्या गार्डन एरियामध्ये येऊन थांबलो. फ्रेश हवा आणि मस्त सिटिंग स्पेस. लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी टेंट हाऊस सुद्धा आहे. इथे तुम्हाला इंडोर गेम्स मध्ये खूप ऑप्शन्स मिळतात. काकू तिथे जेवण बनवत होत्या तोपर्यंत मी या बाल्कनी एरियामध्ये बसून कॅरम खेळलो. दुपारी जेवणात मस्तपैकी पापलेट थाळी, खेकडा थाळी असे खूप ऑप्शन्स होते. काकू एकामागून एक डिश घेऊन येत होत्या. व्हेज वाल्यांसाठी व्हेज ऑप्शन सुद्धा इथे मिळणार आहे. इथलं जेवण जेवून असं वाटलं की या होमस्टेला अगदी योग्य नाव दिलं आहे. जेवून झाल्यावर मी इथूनच जवळच असलेल्या आवाज बीचवर गेलो. शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचा हा बीच मला खूप आवडतो. इथेच तुम्हाला वेगवेगळी पुरातन मंदिरं सुद्धा पाहायला मिळतील. वॉटर स्पोर्ट्ससाठी किहिम बीचवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. संध्याकाळी गप्पा मारत चहा पिऊन झाल्यावर थोडं गेम्स खेळून मग वेळ होती गरमागरम बार्बिक्यू बनवायची. या थंडीमध्ये बार्बिक्यू आणि त्यानंतर वेगवेगळे स्टार्टर्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ऑर्डर करू शकता. रात्रीच्या जेवणात कोंबडी वड्यांचा बेत होता. खरंच सांगतोय, जर तुम्ही फूडी असाल तर काकूंच्या हातचं जेवण नक्की ट्राय केलं पाहिजे. इथला नाईट एम्बियन्स सुद्धा खूप रिलॅक्सिंग आहे. अगदी आठवड्याभराचा थकवा काही क्षणात विसरून जाल इतका. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, भुर्जी, उपमा, घावणे असे खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. फक्त तुम्ही काय खाणार ते काकूंना सांगायचं. तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर स्टे प्रत्येकी 1000 रुपयात करू शकता आणि जेवण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पहिलंच ऑर्डर देऊन ठेवू शकता. होम स्टे असल्याने तुम्हाला आधी बुक करणं गरजेचं आहे. मग कधी करताय प्लॅन काकूंच्या अन्नपूर्णा होमस्टेचा?